झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादेत येत्या 29 ऑक्टोबरला महापौर पदासाठी निवडणूक होतीये। गेल्या निवडणुकीत अपक्षांच्या मदतीने आपला महापौर बसवण्यात शिवसेनेला यश आलं होतं। मात्र गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेकडून अपक्षांना कुठलीही मदत न मिळाल्याने अपक्ष वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत। असं झाल्यास शिवसेनेची महापालिकेतली सत्ता संपुष्टात येण्याचीही शक्यता आहे। आगामी महापौर निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादेत अपक्ष नगरसेवकांचा भाव चांगलाच वाढलाय। 29 ऑक्टोबरला होणाऱ्या महापौर निवडणुकीत महापौर पदावर विराजमान होण्यासाठी महापालिकेतील अपक्ष नगरसेवक एकत्र आलेत। वॉर्डात काही विकास कामं झालेली नाहीयेत। इतकंच नाही तर सत्तेतही चांगली पदं मिळाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे। एकूण 99 सदस्य असलेल्या औरंगाबाद महापालिकेत सध्या शिवसेनेचे 30, भाजपचे 15, काँग्रेसचे 19, राष्ट्रवादीचे 11, मनसेचा 1 आणि अपक्ष 23 नगरसेवक आहेत। अशा परिस्थितीत अपक्षांच्या मदतीशिवाय आघाडी किंवा युती कुणीही आपला महापौर निवडून आणू शकत नाही। अपक्षांच्या या चालबाजीनं युतीच्या गोटात चलबिचल निर्माण झाली आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी मात्र या संधीचं सोनं करण्याच्या तयारीत आहे। केंद्रात असेल, राज्यात असेल, सगळीकडे आम्ही मित्रपक्ष म्हणून एकत्र आहोत। आमची भूमिका तीच राहील। प्रश्न एवढाच आहे की आमचा जो काही वाटा आहे तो आम्हाला कशा पद्धतीने मिळू शकेल हे बघण्याचं माझं काम नक्कीच राहील। अपक्ष आमच्या सोबत असल्याचं सांगत महापौर शिवसेनेचाच होईल असा दावा शिवसेनेकडून केला जातोय। कितीही कोणी काही म्हणलं तरी यावेळेस शिवसेनेचा जो महापौर होईल मागच्या महापौरपेक्षाही जास्त मतं या ठिकाणी येणार। जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मनसेच्या साथीनं शिवसेनेला जिल्हा परिषदेतून हद्दपार केलं। यावेळेस अपक्षांच्या मदतीनं शिवसेनेला महापालिकेतून हद्दपार करण्याची संधी आघाडीला मिळू शकते। आता झेडपीची पुनरावृत्ती महापालिकेत होते की शिवसेना आपला गड राखण्यात यश मिळवते हे येत्या 29 तारखेलाच स्पष्ट होईल। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।